प्रियंका जी रुको रुको, किधर जाते है? अरे बाबा रुको, हम क्या बोलते हो तो समझो. काय झालं? किधर जाते तुम? I straight go to the मालक and tell him, help चिमाजी help. बाबा क्या अरे बाबा रुको रुको प्रियंका जी, मैं क्या बोलता है, हमारा मालिक कैसा तुमको पता है ना. हमारा मालिक एकदम गरम दिमाग का है. तुमको बताते हो चीमा जी को बिल्कुल मदद नहीं करेंगे. तुमको मालूम है हमारा साहब ना उल्टा चीमा जी का ऐसा कान पकड़ के ऐसा हमारा कान चिमाजीला ना असंच हवंय. हं? ही क्रेझी, ही व्हेरी क्रेझी. रुको रुको हम देखो साहब जी, मुझको लगता है इधर ही है साहब जी. हाँ चलो जाते हैं, क्या होता है देखता है. पण हे प्रकरण जेवढ्या लवकरात लवकर संपेल ना तेवढ्या लवकरात लवकर मला इथून सुटता येईल. ऐक, तू म्हणाला होतास तुझ्याकडे एक गिराईक आहे, राईट? मग आहेत ना, एक नाही बरेच आहेत. अरे मग वाट कसली बघतोयस? पटकन डील करून टाक ना. केली असती रे, काय ना इंटरेस्ट सगळ्यांना, पण इनिशिएटिव्ह घ्यायला कोणी तयार नाही ना. का का असं का? भाई ये नसीब का खेळ आहे. तो जेव्हा मनात ठरवेल ना तेव्हा तसे व्यवहार होतात. हे बघ, तुझ्याच्याने होत नसेल ना तर मला सांग, मी दुसरी काहीतरी व्यवस्था करतो. हा, वेडायस का तू? तू एक काम कर, तू सगळे पेपर मला सेंड कर, मी तुला मदत करतो जमीन विकायला. हा ठीक आहे, काय ते लवकरात लवकर कर बाबा. मी असताना तू टेन्शन घेऊच नको. एनिवे चल बाय. काय चाललं तुमचं? ये तुम्हारा क्या चल रहा है साहब जी? क्या मेरा क्या चल रहा है? वो अपने राम आश्रय में कुछ भी अच्छा नहीं होता है साहब. तुमको बताते मुझको बहुत दुख होता है साहब जी. अपने हो गए हैं पराए, अपने पराए हो गए हैं अपने. स्वाकार बाबा कोरा बसरी, स्वाकार बाबा कोरी स्वार कोरा. अपने सब पराए हो गए. अपने पराय हो नाही, ते मी फोनवर आता जरा वेगळं बोलत होतो. नाही सर, आम्ही त्याबद्दल नाही बोललो होतो. आम्ही डिफरंट थिंग टेल करायला आलोय. अच्छा, डिफरंट थिंग. बोला ना, बोला. अहो सर बघा ना, वेन यू हिअर तरी देखील नथिंग प्रॉपर. म्हणजे विसरलेच मी, इंग्लिश प्रॉब्लेम. सॉरी हा सर. सर तुम्ही इथे आहात तरी देखील गोष्टी नीट नाही होत. बघा ना, अहो तो चिमाजी, काय आता चिमाजीचं काय? तो त्या दोघांच्या नादी लागलाय. वो रमेश सुरेश साहब जी. हा, ही मॅड गॉन. हा? अहो आज तर त्यांनी चक्क स्वतःची गोल्ड रिंग रिमूव्ह करून जांभळेंच्या हँडमध्ये दिली त्या दोघांचं डिपेंडिंग बिल भरायला. हो, आज रिंग दिली, उद्या घर सेल करेल. सर तुम्ही प्लीज काहीतरी करा ना. हे बघा, इथे मला माझे व्याप झेपत नाहीयेत. मी काय करणार इथे मदत? अहो, साहब जी तुम नहीं करेगा तो कौन करेगा? तुम हमारा मालिक है साहब जी, वो कुछ तो करो ना चीमा जी के लिए. अरे पण मी काय तुम्हाला मदत करणार आहे? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण मी काही करू शकत नाही. आय एम हेल्पलेस. हो सर, लेस हेल्पच मागतोय. अगदी थोडीशीच मदत करा ना सर, प्लीज. प्रियांका, आय एम सॉरी. सॉरी. ए तब्येत बरी आहे ना? बरं झालं तुम्ही इथे आलात. का? नाही, नाहीतर मीच तुमच्याकडे येणार होतो. कशाला? हे काय हे काय काय करतो? प्रतिज्ञापत्र. नाही नाही त्यांनी प्रॉपर्टी आपल्या नावावर केले. नाही, प्रश्न कसले? मला पडलेले प्रश्न. अरे तुला पडले तर तू उचल ना, आम्हाला काय सांगतो? नाही नाही, म्हणजे माझ्या भूमिकेबद्दल पडलेले प्रश्न. क्या बात आहे. हल्ली असले पडलेले नट सापडत नाहीत. आ? प्रश्न पडलेले नट सापडत नाहीत. अरे का मरायला एवढा अभ्यास करतो हा? नाही नाही सर, मला सांगा माझं बॅकग्राऊंड काय असेल? बघू हेच 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 बॅकग्राऊंड. तसं नाही, म्हणजे मला सांगा मी असा वागतो त्याचं कारण काय? आम्हाला काय माहित तू असं का वागतो ते? तुझ्या वडिला नाही विचार, खानदानी रोग असेल तो. आम्हाला कसं कळणार तू असं का वागतो ते? हा तसं नाही, म्हणजे माझी बोलण्या चालण्याची लकब किंवा मी असा का वागतो हे मला सर्व ठरवायचं आहे ना. मरायला एवढा अभ्यास करतो रे. नाही म्हणजे कसं आहे, आपली जी स्टोरी आहे ना ती थोडी शान, थोडी शोले, थोडी दिवार, असं सगळं मिक्स स्टोरी आहे ना.
त्यामुळे आपला पिक्चर लोकांना का आवडेल? नाही म्हणजे लोकांना आवडेल आवडेल, पण असं वेगळं काय देतोय आपण? वेगळं म्हणजे वेगळाच आहे आपला पिक्चर. तुझे प्रश्नही बरोबर आहेत, त्या प्रश्नांची उत्तरही आमच्याकडे आहेत, पण ती उत्तर आता आम्ही नाही देऊ शकत. पण का? अरे काय करणार यार, अरे आपलं पिक्चरच बंद होतोय ना. अहो असं नका बोलू. मग कसं बोलू? बंद होणार पिक्चर आपला? होणार बंद पिक्चर आपला? पिक्चर होणार बंद आपला? कसं बोलू अजून मग? अहो तसं नाही, म्हणजे काय झालं काय? काय सांगत ना, काय झालं? अरे काय सांगू तुला, ऐश्वर्या पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम करणार होती. तुझ्या बरोबर. आणि तिच्यासाठी हा सगळा घाट आपण घातला होता, पण काय झालं? फुकट रे, पिक्चर बंद होणार. तुझं करिअर गेलं. अरे तिने तोंड उघडलं रे. आ? नको तेवढं तोंड उघडलं, नको तेवढे पैसे मागते यार, आणि ते आम्ही तर काय देऊ शकत. तुझं करिअर गेलं रे. आता काय करायचं पण? आता काय, पिक्चर बंद. आता एक पर्याय. हा? म्हणजे बघ, आता सध्याच्या ज्या मराठी नायिका आहेत ना, त्यांच्याबरोबर आपण सिनेमा करू शकतो. बघणार कोण ना तुझा पिक्चर? नाही सर, असं नका करू. म्हणजे आपण पिक्चर बनवू. मला सांगा किती पैसे लागतील? किती हवेत म्हणजे? फक्त एक? 15 लाख तरी लागतील. 15 लाख? उद्या किती लागतील? बंद रे, पिक्चर बंद. गेलं करिअर तुझं, गेलं. नाही सर, आपण पिक्चर बनवूया. मी करतो पैशाची व्यवस्था. तू व्यवस्था करणार नक्की? हो सर, या पिक्चरसाठी मी काही करेन. काय सांगतो? तुझा कर व्यवस्था पटकन, चल. हा. हॅलो वीणा. हा मी बोलतोय, मी चिमा. अहो बोला की पटापटा. ऐक, तुझे जितके पण दागिने आहेत ना, ते सगळे काढ आणि पाठवून दे लवकर इकडे. अगं तुला नाही कळणार, ऐश्वर्याचं करिअर सेट करायचं आहे मराठीमध्ये. कसं काय? ते कसं? तुला सांगितलं तितकं कर ग. तुझे जितके पण दागिने आहेत ना, ते सगळे काढ आणि पाठवून दे लवकर इकडे. अरे तुम्ही? यांना तुम्हाला भेटायचं होतं म्हणून यावं लागलं. या कोण? वीणा चुरमुरे, चिमाजीची बायको. नमस्कार. मालक, माझा संसार वाचवा. अहो तुम्ही रडताय का उगाच? काय झालं काय ना? मालक, तुमचाच आधार आहे आम्हाला. हे घ्या, तुमच्याकडे ठेवा. काय? हे काय? हे मला नकोय. आणि हे बघा, माझं कर्ज फेडण्यासाठी मला तुमच्या दागिन्यांची गरज नाहीये. अहो ही तुमच्या घरची लक्ष्मी आहे. पण हे सगळं तुम्ही आमच्या ह्यांना सांगा. म्हणजे? माझा नवरा विचित्र वागतोय. त्याला सिनेमाचं वेड लागलंय. म्हणे सिनेमात काम करणारे त्या सिनेमासाठी पैसे कमी पडतायत म्हणून ते माझ्याकडे दागिने मागतायत. ते विकून त्यांना पैसे हवेत. आता हे सगळं दिलं तर पुढे पोरांना काय ठेवणार? म्हणून मी हे तुमच्याकडे घेऊन आली. अहो पण माझ्याकडे कशाला? इतरही लोक आहेत की. इतर लोक जरी असले तरी तुम्ही मालक आहात आमचे. तुमच्याकडे राहिले तर त्यांची हिंमत नाही होणार मागण्याची. आधी आप्पा काका होते तेव्हा आभा जरी कोसळलं तरी ते आम्हाला सांभाळून घ्यायचे. पण आता ते नाही. देव नेहमी चांगल्याच माणसांना लवकर बोलवतं. काका, काय झालं? तो दागिन्यांचा डबा आत नाहीये. काय गौरी? वीणाताई.